सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। माझं कुटुंब जालना येथील नाही। आम्ही परभणी जिल्ह्यातील पाथरी या गावचे मूळ रहिवासी। जालना माझे आजोळ, आईच्या वडिलांचं गाव। त्यांचे नाव शेख चांद, वडिलांचं नाव शेख दाऊद व आईचं हबीबाबी। परंपरागतरित्या कापड विणून पाथरीत उदरनिर्वाह करणारं माझं कुटुंब गरीब होतं। चुलतेही गरीबच। दिवसभरात 10-12 वार कापड विणून ते बाजारात विकायचे व आलेल्या पैशातून पोटाची खळगी भरायची। शेती नव्हती, वडील शिकले होते असे सांगतात, पण उर्दू अक्षर ओळखी पलीकडे त्यांचे शिक्षण नव्हते हे नंतर कळले। आई शाळेत गेली होती असेही सांगतात, पण ती निरक्षरच होती। गरिबीमुळे आमच्या कुटुंबाला पाथरीत घरपट्टी माफ होती असे लहानपणी ऐकले आहे। आता पाथरी हे गाव थोडे मोठे झाले आहे। पाथरी हे तालुक्याचं गाव असूनही तेव्हा मानवताची बाजारपेठ मोठी होती। तेव्हा मानवत हे पाथरी तालुक्यात होतं। त्या लहान गावात हातातोंडाची गाठ पडणं मुश्किलच। पाथरीत असताना माझ्या आई वडिलांना 4 मुले झाली। वडिलांना पाथरी कुटुंब चालवणं कठीण जात होतं। त्यामुळे माझ्या आजोबांनी एक दिवस वडिलांना जालन्यात बोलावून घेतलं। जावायची विचारपूस केली। पाहुणचार झाल्यानंतर सहकुटुंब जालन्यात येऊन राहावे असं आईच्या वडिलांनी सुचवलं। माझ्या वडिलांनी आई व त्यांच्या वडिलांशी चर्चा करून संमती दिली। पाथरीपेक्षा जालना खूप मोठं गाव होतं। तेव्हा ते औरंगाबाद जिल्ह्यात असले तरी तेथील मोंढा खूप मोठा होता। आजही जालन्याचा मोंढा मोठा आहे। मराठवाड्यात अनेक शहरे वाढली असली तरी जालना व लातूरच्या बाजार समितीचा तोरा अजून कायम आहे। त्या काळी जालन्याच्या मोंढ्यात शेतमालाचा लाखो रुपयांची उलाढाल करायची। हा पैसा बाजारात खेळायचा। जालन्याच्या बाजारात चैतन्य होता। हा पैसा पाजरत आपल्या कुटुंबात येईल असं वडिलांना वाटायचं। जावायचं भलं होईल असं आजोबांना वाटायचं। माहेरची माणसं राहायला आल्यामुळे आई खुश होती, परंतु फक्त खुश झाल्याने पोट भरत नाही, त्यासाठी घाम गाळून काम करावंच लागणार होतं। जालन्यात आले तरी हातातोंडाची गाठ पडणे अवघड झाले होते। वडिलांचा स्वभाव खूपच मृदू, मुख दुर्बलच म्हणा। आपण भले की आपले काम भले, त्या मानानं आई हुरहुन्नरी, पण स्वातंत्र्यपूर्व काळातील गरीब मुसलमान कुटुंबातील बाईची झेप किती असणार। माहेर असल्यानं तिच्या ओळखी पाळखी वडिलांपेक्षा जास्त होत्या। अडनडीला माहेरची माणसे होती, पण माहेरही तिच्यासारखे गरीब। त्यामुळे जालन्यात येऊनही कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत फार फरक पडला नाही। अन्सारी कुटुंबाचा मुक्काम जालन्यातील साळी गल्लीत पडला। शनी मंदिराजवळ साळी गल्ली आहे। आता तिच्या भौतिक परिस्थितीत बदल झाला। त्या काळी साळी गल्लीत सर्व विणकर कुटुंब राहत असत। तेव्हा गावागावात अशा एकजातीय वस्त्या होत्या। गाड्यांवरील आलुतेदार, बोलुतेदारांच्या व्यवसायानुसार वसलेल्या वस्त्या। अनेक ठिकाणी एकच व्यवसाय करणारी विविध धर्मांची मुले त्या वस्त्यात राहत असत। जालन्यातील तरी विणकर जातींमध्ये असे होते। साळी व अन्सारींची वस्ती एकत्र होती। गरज पडल्यास एकमेकांची मदत घेता येत असे। हिंदू मुसलमानात दारिद्र्याचे वाटप समान होते। या सर्वांची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती। त्या काळी जालन्यात सूत विकणारी मराठवाड्यांची काही दुकाने होती। त्या दुकानातून सूत खरेदी करायचे व दिवसभर हातमागावर कापड विणायचं। माझे आई वडील दोघे मिळून दिवसभरात 10-12 वार कापड विणत ते बाजारात दुकानदाराला विकायचे। काही ग्राहक थेट घरी येऊन खरेदी करत, मात्र त्यामुळे कमाईत फार फरक पडत नसे। माझ्याहून मोठे असलेले बशीरोद्दीन, शेख मोहम्मद, राबिया बी, जमालोद्दीन, मी व माझ्या पाठीवरचा मोहम्मद इक्बाल ही 6 लेकरं व आई वडील असे 8 जणांचं कुटुंब। एवढ्यांचं पोट भरायला दोघांचे कष्ट कमी पडत। सर्वात मोठा भाऊ आई वडिलांना मदत करायचा नाही, तो शिंपी काम करायचा। तो तसा आधीपासूनच स्वतंत्र वृत्तीचा होता, तो त्याच्यापुरता विचार करायचा। 2 नंबरचा भाऊ विणकामात थोडीशी मदत करून विड्या वळण्यासाठी जायचा, त्याचे काही पैसे मिळत। 3ऱ्या क्रमांकाचा भाऊ लहान होता, तो सांगितले ते काम करायचा। पण या तिघांना पूर्ण शिक्षण घेता आलं नाही। दारिद्र्यच एवढं होतं की शिकले पाहिजे असे कोणाला सुचले नाही। माझ्या ह्या 3 मोठ्या भावांना शाळेचा कंटाळाही होता। त्यांनी शाळेचं तोंड पाहिलं, अक्षर ओळख करून घेतली व शाळा सोडली। वडिलांनाही त्यांची मदत पाहिजे होती। आजूबाजूचे वातावरणही तसेच होते। स्वातंत्र्याची पहाट झाली असली तरी शिक्षणाचा कोंबडा अजून आरवायचा होता।